मित्रांनो, आपण पाहत आहोत स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल आणि या चॅनलवरती आपण पाहत आहोत या ठिकाणी टीईटी परीक्षेमध्ये विचारलेले पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे मागील वर्षामध्ये विचारले गेलेले टॉपचे प्रश्न आहेत त्या टॉपच्या प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण घेत आहोत। आजचा व्हिडिओ आपला या ठिकाणी पार्ट 12 आहे, पार्ट 12 क्रमांकाचा व्हिडिओ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणी महत्त्वाचा पीवायक्यू कोणता आहे पहा। या ठिकाणी दिलेला आहे एका संख्येला 15, 11 व 12 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते तर ती संख्या खालीलपैकी कोणती। मित्रांनो, हा प्रश्न विचारलेला आहे टीईटी 2017, टीईटी 2018 आणि टीईटी 2021। नक्कीच 2026 या परीक्षेत या टाईपचा प्रश्न 100% येणार आहे, हे लक्षात घ्या। पहा, या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा कसा शॉर्टकटना या ठिकाणी सांगितलंय काय, विचारलेलं आहे काय, हा भाग या ठिकाणी समजणं महत्त्वाचा आहे। एका संख्येला 15, 11, 12 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते तर ती संख्या खालीलपैकी कोणती। तर मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारचं उदाहरण ज्यावेळेस असेल त्यावेळेस डायरेक्ट लसावी काढायचा। लसावी काढण्याची पद्धत या अगोदर आपण आपल्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ज्यांना समजलं नसेल त्यांनी। मात्र या ठिकाणी आपल्याला लसावी काढल्यानंतर काय करायचंय स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पाहूयात। व्यवस्थितपणे उदाहरण समजून घ्या कारण महत्त्वाचं उदाहरण आहे, 3 परीक्षेत विचारलाय म्हणजे टॉपचा प्रश्न आहे, हे लक्षात घ्या। मग या ठिकाणी पहा, या तिन्ही संख्यांचा आपल्याला काय करायचंय लसावी काढायचा होता। लसावी पहा, लसावी काढूयात आपण डायरेक्ट। 15 त्याच्यानंतर किती आहे 11, त्यानंतर किती आहे 12। लसावी काढताना आपण या ठिकाणी सर्वात लहान मूळ संख्येपासून सुरुवात करूयात। आपण लक्षात घ्या, इथे 15 ला कितीने भाग जातो, आता इथं तिन्ही संख्या आहे, इथं 2 ने जातो, इथं 11 ने जातो, इकडे 3 ने जातो। मग आपण 2 ने भाग देऊयात सुरुवातीला। 2 ने भाग दिला, 15 ला भाग जात नाही, 15 जशास तसं लिहा। लसावी काढण्याची पद्धत पहा। 11 ला जात नाही, 11 जशास तसं मांडायचं आहे। मग 2 ने जातो, बेसकून 12 चला पुढे। परत ह्या 6 ला 2 ने भाग जातो, 15 जशास तसे लिहा, 11 जशास तसे लिहा, बेत्रिक 6 चला पुढे। आता 2 ने कुठल्याही संख्येला भाग जात नाही। आता 2 च्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे 3। आता 3 ने भाग देऊया, तिथं 3 दिलं मी, 3 5 15। 11 ला भाग जात नाही, जशास तसं मांडायचं आहे। 3 ला भाग जाते, 3 1 3 चला पुढे जाऊयात। या ठिकाणी आता 3 ने भाग जातच नाही, या ठिकाणी 3 च्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे 5 आहे। 5 ने 5 ला भाग जातो, 5 1 5 पुढे चला। 11 ला जातोय का नाही, 11 ला 11, 1 ला 1 लिहून टाका पुढे चला। या ठिकाणी आता इथे 1 आहे, आता 1 ला भाग द्यायची गरज नाही, 11 ने 11 ला भाग जातो, मग 1 11 1 11 शेवटी जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत मित्रांनो भाग द्यायचा आहे। आणि आता काढायचा आहे तुम्ही लसावी। लसावी म्हणजे काय, हे जे अवयव आहेत या ठिकाणी या सर्वांचा काय करायचा गुणाकार करायचा। मग 2 किती वेळेस आलेला आहे पहा, 2 गुणिले 2 गुणिले इथं 3, परत गुणिले किती आहे 5, परत या ठिकाणी गुणले किती आहे 11। यांचा गुणाकार करून घेऊ आपण अगोदर। काय करून घेऊ गुणाकार, म्हणजे आपल्याला अगोदर लसावी काढायचं आहे। पुढची स्टेप सांगतो काय करायची ते। बेदोणी 4, 4 त्रिकोण 12, 12 पंचे 60, 60 आणि हे 11, 11 सकी 66 वर 1 0 दिलं, 660 आलं। किती आलं 660। लक्षात घ्या पुढं काय दिले त्यांनी, बाकी 4 उरते। लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस बाकी एखादी संख्या उरते असा उल्लेख केलेला असतो त्यावेळेस जो लसावी काढलेला असतो त्यामध्ये ते 4 मिळवायचा आहे। डायरेक्ट लक्षात घ्या, अधिक 4 येते लक्षामध्ये। जर या ठिकाणी शब्द आला कमी पडते किंवा कमी पडतात किंवा कमी आहे असा शब्द ज्यावेळेस येईल त्यावेळेस इथली संख्या त्या लसावी मधून वजा करायची। हे 2 फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा। ह्या 2 टाईपचे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारले जाणार आहेत। या 3 संख्यांनी काय सांगितलं, एका संख्येला 15, 11, 12 ने भागले असता आता त्या संख्येला त्या ठिकाणी 3 संख्यांचा काय काढा अगोदर लसावी काढा। आणि इथं वर्डिंग काय आलेली की प्रत्येक वेळी बाकी 4 उरते। उरते हा शब्द आला की त्या ठिकाणी जी संख्या उरते ती लसावीमध्ये मिळवायची आहे, येते लक्षामध्ये तुमच्या। आणि या ठिकाणी जर कमी पडते हा शब्द आला की लसावी मधून ते मायनस करायचं। हे 2 टाईपचे उदाहरण या ठिकाणी असतात। पुढचं टाईप आपण त्या प्रकारचा घेणारच आहोत। पहा या ठिकाणी 660 अधिक किती 4, 600 किती झाले 64। पर्यायामध्ये उत्तर आहे का नाही, लक्षात घ्या। आता काय करायचं, ज्यावेळेस पर्यायात उत्तर नसेल त्यावेळेस काय करायचं, हे जे 660 आहेत ह्याची दुप्पट करा
याची तिप्पट करा, याची चौपट करा, अशा पद्धतीनं पट करत त्याच्यामध्ये 1 मिळवत जा, तुम्हाला या ठिकाणी संख्या मिळणार आहे. मग 660 ला आपण 2 न गुणायचं. आता किती न 2 न 660 गुणले 2 सांगा, बेशून्य 0, बेसकून 12, हातचा किती आला 1, बेसकून 12 ने किती झाले मित्रांनो 13, आणि त्याच्यामध्ये 4 प्लस करत चालायचं, प्रत्येक वेळेस 4 प्लस करा. 1320 अधिक 4 यांची जर बेरीज केली तर मित्रांनो 1324 येते. किती येते 1324. पर्यायामध्ये 1324 उत्तर आहे का? आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येणार आहे. तुमच्या लक्षात असू द्या, या ठिकाणी अशा पद्धतीने ज्यावेळेस उदाहरण तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल आणि या ठिकाणी बाकी 4 उरते, 4 उरतात, 4 शिल्लक राहतात असं ज्यावेळेस दिलं जातं त्यावेळेस डायरेक्ट लसावी काढा आणि त्याच्यामध्ये ती संख्या मिळवा. जर ती संख्या त्या पर्यायात जर नसेल तर काय करायचं, जो लसावी आलेला आहे त्याची दुप्पट करा, दुप्पट करून परत ती संख्या मिळवा. जर मिळालं नसेल परत तिप्पट करा, ती संख्या मिळवा. अजून मिळेल नसेल तर परत चौपट करा, ती संख्या मिळवा. कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी त्याचा पर्याय मिळणार आहे. शक्यतो पहिली संख्या असते किंवा दुसरी किंवा जास्तीत जास्त तिसरी संख्या असते. लक्षात घ्या, 3 पटापर्यंत आपल्याला करावं लागेल जास्तीत जास्त. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी 1324 ही संख्या या ठिकाणी या पर्यायाचं काय असेल, उत्तर असेल, पर्याय क्रमांक 2. आता पुढचं जे आपण उदाहरण घेणार आहोत मित्रांनो तो थोडा वेगळा या ठिकाणी वेगळ्या टाईपचा आहे. इथं बाकी 4 उरते हे घेणार नाही, लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त जो बदल असतो त्या ठिकाणी कमी पडतात हा शब्द प्रयोग असतो. मग ते उदाहरण या ठिकाणी आपण पाहू. 2च टाईपचे उदाहरणं तुमच्या टीईटी परीक्षेमध्ये विचारले जातात. काळजीपूर्वक या ठिकाणी पहा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. पाहूयात पुढचा प्रश्न. पहा मित्रांनो, दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे, लसावी वरचा या ठिकाणी वेगळ्या टाईपचा. काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत. प्रत्येकाला 12 किंवा 26 किंवा 18 गोळ्या वाटल्या. पहा या ठिकाणी पण 3 संख्या दिलेल्या आहेत. अगोदरच्या उदाहरणामध्ये एका संख्येने भागलं होतं, कोणत्या संख्येला त्या 3 संख्या दिलेल्या होत्या आणि बाकी काहीतरी 4 उरते असं होतं. इथं तसं दिलेलं नाही. 12, 26, 18 गोळ्या याप्रमाणे वाटल्या तर प्रत्येक वेळी 2 गोळ्या कमी पडतात. तुम्हाला मी त्याच वेळेस सांगितलं होतं की ज्यावेळेस कमी पडतात हा शब्द प्रयोग येईल त्यावेळेस या 3 संख्यांचा अगोदर लसावी काढून घ्या आणि त्यातून किती मायनस करायचे मित्रांनो, या ठिकाणी जी कमी पडते ती संख्या मायनस करायची. इथं कमी पडणारी संख्या किती आहे, 2 मायनस करायचंय. मग चला सोडूयात या ठिकाणी. अगोदर लसावी काढून घेऊ. 12, 26 आणि 18 स्टेप बाय स्टेप. 12 त्यानंतर 26 त्यानंतर 18 लसावी काढायचा आहे. तुम्ही कुठल्याही संख्येने भाग दिला तरी चालेल मित्रांनो. डायरेक्ट पहा या ठिकाणी मी 2 ने भाग देतोय, 2 ची कसोटी दे बसते. मग 2 बे सकून 12 त्यानंतर बे 1 बे बेत्रिक 6 बे 9 18. परत 2 ने 6 ला भाग जातो. जोपर्यंत 2 ने एखाद्या संख्येला भाग जाते तोपर्यंत भाग देत राहायचं. लसावीमध्ये 30 या ठिकाणी स्टेप आहे. बेत्रिक 6 13 ला भाग जात नाही, जशाच तसं लिहा. 9 ला भाग जात नाही, जशाच तसं लिहा. चला पुढे जाऊयात. या ठिकाणी इथे 2 ने आता भाग जात नाही. एकक स्थानी 0 2 4 6 8 पैकी अंक आलेला नाही. 3 ने भाग जातोय ह्या 3 ला. 3 1 3 13 ला 13 लिहा आणि 9 ला भाग जातो 3 त्रिक 9. पुढे परत 3 ने भाग जातो. इथे 1 ला 1 लिहिलं, इथे 13 ला 13 लिहिलं. 3 1 3. आता पुढे जर या ठिकाणी गेलं तर 13 ही मूळ संख्या अशी आहे मित्रांनो. दुसऱ्या संख्येने त्याला भाग जात नाही. मग 13 ने डायरेक्ट 13लाच भाग द्या. 1 1 1. पहा या ठिकाणी जो लसावी येणार आहे हे जे अवयव आहेत या अवयवांचा काय करायचा मित्रांनो, गुणाकार करायचा आहे. मग सांगा 2 गुणले 2 गुणले 3 गुणले 3 गुणले 13. 2 गुणले 2 गुणले 3 गुणले 3 गुणले 13 यांचा करा गुणाकार. 2 2 4 3 त्रिक 9 3 9 किती झाले. आता इकडून बघा 13 त्रिक 39 डायरेक्ट इकडून या ठिकाणी 2 2 4 आणि 4 9 36. पहा इथे 4 गुणले इथं 3 त्रिक 9 गुणले इथं 13. 13 9 17 117 झालं. गुणले 4 करा. मग गुणाकार या ठिकाणी करा. या ठिकाणी म्हणूयात आपल्याला पुढे जागा अजून लागणार आहे. 4 7 28 हातच्याला 1 4 1 4 आणि 2 किती झाले 6 आणि 4 1 4. बघा 4 7 28 2 गुणले 4 1 4 आणि 2 6 आणि 4 1 4 468 हा आपला आला लसावी. पुढची स्टेप तुम्हाला सांगितलेली आहे. जे कमी पडतंय
या ठिकाणी जी संख्या दिलेली किती कमी पडतात 2, मग यातून -2 करा मित्रांनो, -2 किती उरते बघा या ठिकाणी 2 किती 8, 2 6 8, 6 ला 6 आणि 4 ला 4, मला सांगा 466 हे पर्यायामध्ये आहे का मित्रांनो? नाही. मग या ठिकाणी काय करायचंय, मी तुम्हाला सांगितलेली स्टेप लक्षात घ्या. हा जो लसावी आलेला आहे त्या लसावीची दुप्पट करत जायचं 2 ने गुणा अगोदर. 468 गुणिले 2 वजा किती करणार तुम्ही? वजा 2 करणार. वजाबाकी लिहा. परत या ठिकाणी पुढची संख्या घेऊ. 468 गुणिले किती करायचे? 4 वजा किती करणार? परत 2 करा. परत 468 गुणिले इथे किती येणार? दुप्पट, सॉरी या ठिकाणी तिप्पट करा आणि या ठिकाणी चौपट करा. चला वजा इथे किती येणार आहे? वजा 2 करा. या ठिकाणी अगोदर इथे करू आपण. 2 8 16, हातचा आला 1, बेसुकुम 12 ने 1 13, हातचा आला 1, बेचूक 8 ने 1 9, 936 वजा 2 म्हणजे 934 आहे का पर्याय? नाही. पुढे चला या ठिकाणी इथे बघा 3 8 24, हातचे आले 2, 3 6 18 2 20, हातचे आले 2, 3 चौक 12 2 किती झाले? 14. 1404 वजा 2, 1400 किती आलं? 2 हे उत्तर आलं. आला का इथं आपल्या पर्यायात? नाही. पुढचं करूया. त्या ठिकाणी चौपट करा. 4 8 32, हातचे आले 3, 4 सक 24, 24 आणि 3 किती झाले? 27, हातचे आले 2, 4 चौक 16, 16 आणि 2 किती झाले? 1872 वजा किती करणार तुम्ही? 2, मग 1870 आलं. आपल्या पर्यायात 1870 आहे का मित्रांनो? आहे. पर्याय क्रमांक 2 लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस लसावीचं गणित या पद्धतीचं तुम्हाला विचारलेलं असेल, 2 कमी पडते, 4 कमी पडते, अमुक अमुक संख्या कमी पडते किंवा अमुक अमुक एवढे कमी पडतात, अशा पद्धतीने ज्यावेळेस वर्डिंग येईल त्यावेळेस लसावी काढायचा, त्यातून 2 वजा करायचा, उत्तर मिळालं ठीक. नाहीतर जो लसावी काढला त्याची दुप्पट करा, मायनस ती संख्या करा, परत तिप्पट करा, -30 संख्या करा, परत चौपट करा, -30 संख्या करा. तोपर्यंत ह्या क्रिया करायच्या जोपर्यंत आपल्याला पर्यायातलं उत्तर मिळत नाही. तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी लसावीचं हे उदाहरण. मित्रांनो या ठिकाणी टीईटी मध्ये विचारले जाणारे टॉपचे PYQ आपण पाहत आहोत आणि त्या टॉपच्या व्हिडिओमध्ये आजचा 12व्या क्रमांकाचा 12वा भाग या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. पुढचा भाग या ठिकाणी लगेचच अपलोड केला जाणार आहे. तो भाग मिळण्यासाठी चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा. चॅनल या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.